नंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाहीत. तर याचे पर्याय दिलेले आहे उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये. याचं जे योग्य उत्तर आहे ते तिसरं आहे, दक्षिण भारतामध्ये मात्र अश्वयुगानंतर लगेच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरी काळात ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाही. प्रश्न क्रमांक 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल 10 वर्षे सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली होती? केसरी, स्वराज्य, वंदे मातरम, काळ. योग्य उत्तर स्वराज्य. प्रश्न क्रमांक 3 मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्र. के. अत्रे, द. ना. गवाणकर. याचे योग्य उत्तर अण्णाभाऊ साठे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. यांना गंगाधर गाडगीळासारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात. व दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते. हे जे काही विधान आहे त्याच्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचं आहे. याच्यावरून आपल्याला बोध होतो की हे जे काही विधान आहे त्याचं उत्तर नाना शंकर शेठ, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. जे काही विवरण दिलं त्याच्यावरून व्यक्ती ओळखायचं आहे. ते पक्के महाविदर्भवादी होते. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांना महाविदर्भ हे स्वराज्य राज्य असावे असे सतत वाटते. हे जे काही विधानं दिलेले आहे विदर्भाबद्दलचे त्याच्यामुळे व्यक्ती ओळखायचं आहे. पर्याय दिला आहे बॅरिस्टर रामराव देशमुख, माडखोलकर आणि डॉक्टर मुकुंदराव जयकर आणि बापूजी अणे. त्याचं जे योग्य उत्तर आहे चौथं, बापूजी अणे. हे जे काही प्रश्न आहे याच्यावरून आपल्याला माहिती पडतं की कुठल्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पुणे येथे रिकामी जागा उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रॅड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवाजीचा जो काही उत्सव होता तो जो उत्सव होता शिवाजीचा उत्सव साजरा केल्यावर कलेक्टर जे काही होते रॅड यांच्यावर व त्यांचा दुसरा जो अधिकारी होता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. रिकामी जागा यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता. योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटलेले आहे? राधाकृष्ण आयोग, कोठारी आयोग, हंटर आयोग, वरीलपैकी एकही नाही. तर जे काही प्रशासकीय सेवा असते त्यासाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब आहे, असू नये असे कुठल्या आयोगाने म्हटले आहे? तर त्याचं योग्य उत्तर डॉक्टर राधाकृष्ण आयोग.
हे जे काही प्रश्न आहे हे भाग क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये टोटल प्रश्न पेपर नंबर 1मध्ये टोटल 1 to 100पर्यंत प्रश्न आहे. त्याच्यापैकी हे पहिले 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 21 ते 40पर्यंत तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्राचीन काळात भारतीयांची ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण भारतीयांचे नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. ग्रीकांची नाणी आकर्षक होती. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती. भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत. त्याचे उत्तर जे आहे, चारही जे पर्याय आहे ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? बॅरिस्टर जिना, सर सय्यद अहमद, मोहम्मद इक्बाल आणि रहमत खान. तर पाकिस्तान हा जो शब्द आहे तो सर्वप्रथम रहमत खान यांनी वापरला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि रिकामी जागा यांनी लोकांना परकीय आक्रमकाविरुद्ध भडकवले. जो की हा कालखंड होता चंद्रगुप्तचा होता. चंद्रगुप्त आणि चाणक्य. याचं योग्य उत्तर जे आहे पहिलं चंद्रगुप्त आणि चाणक्य. प्रश्न क्रमांक 12, पुढील विधानात कोणाचे वर्णन केलेले आहे? मुळात तो तुर्कस्तान मधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले. तिथे त्याला काही फखरुद्दीन अब्दुल आझीज कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एक व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद घोरीला विकले. असा हा जो गुलाम होता तो कुठला गुलाम होता? हा होता कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 13, इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द रिकामी जागा हा होता. बुद्धी, प्रामाण्य, वाद, राष्ट्रवाद, पाश्चात्तीकरण वरीलपैकी एकही नाही. त्याचे जे योग्य उत्तर आहे ते बुद्धी, प्रामाण्य, वाद. इंग्रजी शिक्षित जे काही बंगाली पहिल्या पिढीचा जो परवलीचा शब्द आहे तो बुद्धी, प्रामाण्य, वाद हा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, जोड्या जुळवा. अलावल, अब्दुल खान, मीर जाफर असे नाव दिलेले आहे. दौलतराव सिंधिया असे 4 नाव दिलेले आहे. इकडे पण 4. वैष्णव विषयावरील पुष्कळशा गीतांचा लेखक होता. याचं जे योग्य उत्तर आहे दुसरं आहे, म्हणजे अलावल वैष्णव विषयांवरच्या पुष्कळचा लेखक होता. अब्दुल्ला खान होळीचा सण साजरा करत असे. मीर जाफर मृत्यूशेवर असताना याने मुर्शिदाबाद जवळील कीर्तीश्वराच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायला होता. आणि दौलतराव सिंधिया हिरवे कपडे घालून मोहरमच्या निवडणुकीत सामील झाले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. चाणक्य, विष्णुगुप्त, रामगुप्त, कौटिल्य, विष्णू शर्मा, पक्षीण स्वामी. प्रश्न क्रमांक 15चं जे योग्य उत्तर आहे ते चौथं फक्त क आणि ई. रामगुप्त आणि पक्षीण स्वामी ही विजोड जोडी आहे. बाकी सर्व चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त, विष्णू शर्मा. योग्य उत्तर चौथं क आणि ई, विष्णू शर्मा आणि रामगुप्त. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ, नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शविते की भारतीय व आशियाई
तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 किमीने संक्षेपण झालेले आहे. ब. हिंदी महासागराच्या सागर तळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेला दिसतो. त्याचं जे योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 17. भारतातील जल सिंचना संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अ. फिरोजशाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते आणि पुण्यगुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला होता. ही दोन्ही विधानं बरोबर नाही, म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे एकही विधान नाही. तर अशाच पद्धतीचे प्रश्न जे येणारे परीक्षामध्ये पण विचारू जाऊ शकतात. त्याच्यामुळे जे काही आम्ही व्हिडिओज टाकत असतो ई स्टडी सर्कलला ते तुम्ही बघत राहा, त्याच्यामधून माहिती घेत राहा. प्रश्न क्रमांक 18. खालील 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते? आणि बी. CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाचे आहे. त्यातलं बरोबरचं विधान कुठलं आहे? कुठलं विधान हे योग्य आहे? तर जे पहिलं विधान आहे चुंबकीय अनुनाद प्रतिमा म्हणजे MRI पद्धती शरीराच्या कुठल्याही भागाचं छेद प्रतिमा निर्माण करते, म्हणून फक्त हे जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालील वाक्य वाचा आणि दिलेल्या पैकी योग्य पर्याय निवडा. अल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. अल निनो म्हणजे बाल ख्रिस्त होय. अल निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय. अल निनो म्हणजे भारतामध्ये दीर्घ काळापासून मान्सून पर्जन्याच्या आंदोलनासाठी वापरण्यात आणला जातो. हे जे काही आहे अल निनोबद्दल विधानं सर्व हे सत्य विधानं दिलेली आहे. शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा. नंदादेवी, कांचनजंगा, गंगोत्री, बद्रीनाथ, नंगा पर्वत. त्याचं योग्य उत्तर दुसरं आहे. जे की आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचं आहे म्हणजे कांचनजंगा, त्याच्यानंतर नंगा पर्वत, त्याच्यानंतर अ नंदादेवी, त्याच्यानंतर क गंगोत्री, त्याच्यानंतर ड बद्रीनाथ. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला तुम्ही कमेंट करा. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल त्या पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि लवकर